आणि एक मोठी बातमी येते। गरज पडल्यास मोदींच्या सभेचं ठिकाण हे बदललं जाणार आहे। पुण्यातील मोदींची सभा जी होणार आहे त्या सभेचं ठिकाण हे गरज पडलं तर बदललं जाणार आहे। पावसाच्या पार्श्वभूमीवरती हा मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचं समजतंय। पुण्यातील सभेचं ठिकाण हे बदललं जाऊ शकतं। काही वेळातच त्या संदर्भातली माहिती पुढे येऊ शकते। अक्षय बडवे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, पुण्यातील मोदींच्या सभेचं ठिकाण बदललं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। काय सविस्तर अपडेट आहे? खरंतरी अतिशय प्राथमिक शक्यता वर्तवली जाते, कारण पुण्यावर मोदींच्या सभेच्या वर पावसाचा सावट आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे पर्यायी जर कुठलं हे पर्यायी स्थळ असू शकतं। मात्र या संपूर्ण स्थळावर अद्याप कुठलंही कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन आयोजकांकडून देण्यात आलेली नाही, कारण एसटी कॉलेजवरची तयारी जी आहे त्यावर अपार कष्ट केले जात आहे। प्रशासनाकडून तयारी पूर्ण झालेली आहे। मात्र दुपारच्या पावसाचा अंदाज घेतल्यानंतरच सभास्थळ जे आहे ते बदलले जाण्याची शक्यता आहे। मात्र आतापुरतं एसटी कॉलेज आयोजकांकडून सांगण्यात येते। अच्छा, धन्यवाद अक्षय या सविस्तर अपडेटसाठी। वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली अपडेट घेत राहू। तर पुण्यात मोदींची सभा होणार आहे, परंतु या सभेचं ठिकाण बदललं जाण्याची शक्यता आहे आणि याची शक्यता वर्तवली जाते, कारण की पुण्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। पावसानं अक्षरशः थैमान माजवलंय आणि त्यामुळे प्रशासनाकडून अलर्ट म्हणून मोदींच्या पुण्यातील सभेचं ठिकाण बदललं जाण्याची प्राथमिक माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे। पुण्यात मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन होणार आहे, मात्र ते बदललं जाण्याची शक्यता आहे। तर दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे तीही एकदा पाहूया। ऑरेंज अलर्ट किंवा रेड अलर्ट आला तर त्याला काय इलाज आहे? असे कार्यक्रम झालेत ना। मी तर हा कार्यक्रम त्या मानाने कमी लोक म्हणजे उपस्थिती असणार आहे। मी 1 लाख महिलांचा कार्यक्रम तुम्हाला सांगतोय, जळगावचा झालेला किंवा ते आत्ता काही दिवसापूर्वी वर्ध्याचा कार्यक्रम अतिशय दिमागदार कार्यक्रम झाला। तेव्हाही पावसाळी वातावरण होतं।